ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून केशव उपाध्यायांचा खळबळजनक दावा। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात असल्याची केशव उपाध्यायांची माहिती। उपाध्यायांच्या दाव्याने वादाला तोंड फुटण्याची चिन्ह। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग। शिवाजी पार्क परिसरात ठाकरेंकडून बॅनरबाजी। मेळावा निष्ठावंतांचा असा बॅनरवर उल्लेख। तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतरही पडळकरांनी पातळी सोडली। हिंगोलीच्या वेलतुरामध्ये 2 समाजात हाणामारी। दोन्ही बाजूकडचे 20 पेक्षा अधिक जण जखमी। तणावानंतर गावात पोलीस बंदोबस्त। मीरा रोडमध्ये गरबा कार्यक्रमावर अंडे फेकल्यानं वाद। पोलिसांनी केला गुन्हा दाखल। पुण्यात तरुणाकडून तरुणीला बेदम मारहाण। किरकोळ वादातून भर रस्त्यात मारहाण केल्याचं समोर। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट। नाशिकच्या कळवणमध्ये मोकाट गायींचा प्रश्न। ऐरणीवर गायींचा 4 वर्षाच्या मुलीवर हल्ला। सुदैवानं आईच्या प्रसंगावधानानं वाचला मुलीचा जीव। ऑक्टोबर महिन्यातही देशात मुसळधार पावसाचा अंदाज। सरासरीपेक्षा 115% जास्त पाऊस पडण्याचा हवामान विभागानं वर्तवला अंदाज। एक मोठी राजकीय बातमी। राज्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांनी एकला चलो रेचा नारा देत स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरू केलेली आहे। त्यामुळे लोकसभा विधानसभेत एकत्र निवडणूक लढवणाऱ्या मित्र पक्षांनी एकमेकांसमोर शड्डू ठोकून ते उभे राहणार आहेत। मुंबईसारखे 1-2 अपवाद वगळता राज्यात सगळीकडेच दोस्तीतील कुस्ती अटळ असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी जरी सत्तेत एकत्र असले तरीही स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरणं पाहता प्रत्येकानं आपापली ताकद आजमावण्यासाठी कंबर कसली आहे। यामध्ये सर्वाधिक आमदार संख्या असणाऱ्या भाजप आणि 3 नंबरवर असणाऱ्या राष्ट्रवादीनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांकडून तयारी केली जाते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, सर्व पक्ष हे आता आगामी निवडणुकांसाठी तयारी करतायत, मात्र एकला चलो रेचा नारा देताना देखील पाहायला मिळत आहेत। काय अपडेट? अगदी श्वेता, एकंदरीत बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येकानं आपापली ताकद आजमावण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। एकंदरीत बघितलं तर सर्वात अधिक भाजपच्या आमदारांची संख्या पाहता सर्वच विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र यासोबतच मुंबईचा एकमेव अपवाद वगळता प्रत्येक ठिकाणी भाजपची एक स्वतःची ताकद आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर भाजपनं एकाकी निवडणूक लढवली तर त्याचा मोठा फायदा हा पक्षवाढीला होईल। यासोबतच राष्ट्रवादी देखील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये एक चांगली ताकद स्वतःची ठेवून आहे आणि त्यामुळं कुठल्याही पद्धतीनं युती न करता एकट्या पद्धतीनं निवडणुका लढाव्यात। जर गरज पडली तर निवडणुकीत निकालानंतर पुन्हा एकदा माहितीचाच पॅटर्न सत्तेसाठी वापरावा असा आग्रह जो आहे तो स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे। एकंदरीत बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर महायुती झाली तर अनेक कार्यकर्त्यांमध्ये बंडखोरीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढेल। खास करून भाजप, ज्याचे 134 आमदार हे राज्यभरात आहेत, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांची ताकद वाढलेली आहे आणि यासोबतच नाशिक असेल, पुणे असेल, या सगळ्या महानगरपालिकांवर यापूर्वी भाजपनं एकाकी विजय देखील मिळवला होता आणि त्यामुळं जर सत्तेतच वाटेकरी घ्यायचा असेल तर गरज पडल्यास निकालानंतर त्याला घेऊ, मात्र त्याआधी एकट्याची ताकद आजमावून जर एकाकी सत्ता स्थापन करता आली, जर स्वबळावर विश्वास राहिला तर मात्र कार्यकर्त्यांसोबतच पक्षवाढीला देखील मोठा फायदा होईल आणि त्यामुळं येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा मुंबईसारखा एखाद दुसरा अपवाद वगळता दोस्तीतली कुस्ती ही अटळच मानली जाते। बरं उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू झालेली आहे आणि त्यासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत. बॅनरवर पुन्हा एकदा निष्ठावंतांचा दसरा मेळावा अशा स्वरूपाचा आशय पाहायला मिळतोय. कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाला गेले 3 वर्ष दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळतंय. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं पार्क परिसरात चिखल झालाय आणि त्यामुळे दसरा मेळावा होईल की नाही अशी चर्चा होती. पण उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर शिवाजी पार्क परिसरात जोरदार तयारीला सुरुवात झालेली आहे. तर दसरा मेळाव्याच्या तयारीला आता वेग आला असल्याचं पाहायला मिळतंय. शिवाजी पार्कात ठाकरेंकडून बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे. दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दसरा मेळाव्याची आता तयारी जोरदार रीतीनं सुरू झालेली आहे, काय अपडेट? खरं तर बाहेर आपण बघितलं म्हणजे शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेरच्या बाजूला ही तयारी जोरदार दिसून येते आहे. बॅनर्स लागले आहेत. निष्ठावंतांचा मेळावा, किती मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक येतील किंवा शिवसैनिकांचं जे मनोगत आहे ते बॅनर स्वरूपामध्ये बाहेर लावल्याचं आपण बघतो आहोत. परंतु आतमधलं चित्र मात्र थोडीशी चिंता व्यक्त करण्यासारखंच आहे. कारण आत्ता मी ज्या ठिकाणी उभी होती हा संपूर्ण परिसर जो आहे हा गेट क्रमांक 6 आहे, जिथून शिवसैनिकांना आतमध्ये जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरक्षेची जी दारं आहेत ती ही आहेत. इथून सुरक्षेची चाचणी पूर्ण केल्यानंतर सर्वसामान्य शिवसैनिकांना आतमध्ये मेळाव्यासाठी जाता येणार आहे. परंतु आता जर आपण चित्र बघितलं तर आतमध्ये याच रस्त्याच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि जी माती टाकण्यात आलेली होती या शिवाजी पार्क परिसरामध्ये त्याचा संपूर्ण चिखल झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे. 2-3 वर्षांपूर्वी एक मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये माती टाकण्यात आलेली होती आणि आत्ताच्या घडीला आपण पाहतोय की त्या मातीचा पूर्ण चिखल या परिसरामध्ये झालेला आहे आणि हे पाणी गेले कित्येक दिवस इथं साचून राहिलेलं आहे, ते काढता आलेलं नाहीये. त्याचबरोबर शिवाजी पार्क हा परिसर हेरिटेज परिसर आहे. इथं खेळायचे मैदान आहेत. त्यामुळे आयत्या वेळेला वाटलं म्हणून या ठिकाणी आणून खडी टाकली किंवा या ठिकाणी आणून माती टाकली असं सुद्धा या परिसरात करता येत नाही. अशा अवस्थेमध्ये हा या वेळेला मेळावा कसा होणार असा प्रश्न हे चित्र बघून निर्माण होतो आहे. खरं तर या परिसरामध्ये हे पाणी साचलेलं आहे. पलीकडच्या भागामध्ये गवत आहे. त्या गवतावर काही प्रमाणात खुर्च्या टाकण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. स्टेज सुद्धा बांधायला सुरुवात झालेली आहे. असं असलं तरी हा एवढा सगळा चिखल पार करत किंवा हे साचलेलं पाणी पार करत शिवसैनिक आतमध्ये कसे जाणार असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. शिवाय संपूर्ण परिसरामध्ये खुर्च्या टाकता येणं शक्य होणार नाहीये. ज्या ज्या भागामध्ये गवत आहे त्याच ठिकाणी या खुर्च्या टाकता येणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांची संख्या सुद्धा मर्यादित ठेवावी लागणार आहे किंवा ती मर्यादित असेल असं दिसून येत आहे. एकूण जर आपण बघितलं तर यापूर्वी कधीही विशेषतः आत्ता दसरा मेळाव्यापर्यंत इतकी भयंकर परिस्थिती कधीही नव्हती. परंतु मुंबईमध्ये गेले काही दिवस सतत जो पाऊस पडतोय त्याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल की या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचून राहिलंय आणि सगळ्या ठिकाणी चिखल झालाय. काही थोड्याच मोजक्या जागा आहेत ज्या शिल्लक आहेत, ज्याच्यात गवत आहे आणि त्याच ठिकाणी खुर्च्या टाकून आता हा मेळावा करावा लागणार आहे. ठीक आहे प्रणाली, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद. हिंगोलीच्या वेलतुरामध्ये 2 समाजामध्ये हाणामारी, दोन्ही बाजूकडचे 20 पेक्षा अधिक जण जखमी. तणावानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त. तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली. मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतरही पडळकरांनी पातळी सोडली. आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार. पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार मुख्यमंत्र्यांची माहिती. ऑक्टोबर महिन्यातही देशात मुसळधार पावसाचा अंदाज. सरासरीपेक्षा 115% जास्त पाऊस पडण्याचा हवामान खात्यानं वर्तवला अंदाज.
विधानसभा निवडणुकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर. पोलिसांच्या क्लोजर समरी रिपोर्ट नंतर देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. ड्रायव्हर अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकरांना अंतरिम जामीन मंजूर. 13 ऑक्टोबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर. कोल्हापुरात स्लॅब कोसळून दुर्घटना, एकाचा मृत्यू, 4घांना वाचवण्यात यश. एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढीचा निर्णय. दिवाळीच्या तोंडावर 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू. ऐन दिवाळीत एसटी प्रवास महागणार असल्यानं प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री. दसऱ्यापूर्वी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ. मुंबईत आता व्यावसायिक सिलेंडरचे दर 1547 रुपये. आरएसएसला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं एका विशेष कार्यक्रमात टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार पंतप्रधान मोदी. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे राहणार हजर. बिहारची अंतिम मतदार यादी निवडणूक आयोगानं केली प्रसिद्ध. 69 लाख मतदारांची नावं वगळली. 21 लाख नवीन मतदारांची नोंद. 7,41,00,000 मतदार निवडणार बिहारमध्ये नवीन सरकार. भारतानं एसीसीच्या बैठकीत मोहसिन नक्वींच्या वर्तणुकीवर घेतला आक्षेप. आशिया कप ट्रॉफी तातडीनं एसीसी जवळ जमा न केल्यास आयसीसीकडे करणार तक्रार. आणि वन डे वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा विजय. श्रीलंकेला केलं 59 धावांनी पराभूत.